नमस्कार। आज आपण एक चांगली रेसिपी शिकणार आहोत। नॉनव्हेज बनवायला शिकवू आणि हे नॉनव्हेज जे आपण बनवणार आहोत चिकनची रेसिपी आहे आणि मिंट चिकन आपण शिकू। यासाठी अर्धा किलो चिकनसाठी 2 कांदे घेतले, पुष्कळ पुदिना म्हणजे एवढा मूठ भरून पुदिना आणि कोथिंबीरीची जुडी, थोडी लहान कोथिंबीरीची जुडी, टमाटे घेतले, टमाटे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला। खोबरं असलं, ओलं खोबरं, ओलं नारळ तर फार बरं। आणि जवळजवळ 10 मिरच्या, जास्त तिखट नाही आहे, मीडियम तिखट, अशा 10 मिरच्या या ठिकाणी मी घेतल्या आहेत। सकाळी जेव्हा चिकन आणलं तेव्हा ते आधी मॅरिनेट केलं। मॅरिनेट करताना अद्रक, लसूण, दही आणि मसाला टाकला त्याच्यात। धणे पावडर असली धणे पावडर टाका, जिरे पावडर वगैरे नसली तर चालते। आणि असं हे मॅरिनेट करून ठेवा 5-6 तास आणि मग त्याला फोडणी द्यायची आहे। पण त्याच्या आधी आपल्याला हे सगळं वाटण करून घ्यावं लागणार आहे। हे वाटण करून घेतल्यावरती आपण फोडणीला सुरुवात करू। आता कढईमध्ये तेल गरम करायचं। तेल थोडंसं तापलं की आपण हे जे वाटण केलेलं आहे हे वाटण त्याच्यात हळूहळू टाकायचं। आता याच्यात मसाला घालायची गरज नाही। पुष्कळशा जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो मसाल्याने आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी शक्यतोवर हिरव्या मिरच्या पण कमीच घालायच्या। पुदिना भरपूर घ्यायचा, खोबरं वाटायला घ्यायचं आणि कांदा एखादा कमी घातला तरी चालेल। आणि आपण जेव्हा चिकन मॅरिनेट करतो तेव्हा आपण ऑलरेडी त्याच्यात हळद आणि मीठ घातलेलं असतं, त्याच्यामुळे अजून काही घालायची त्याच्यात गरज नाही। यात आता मॅरिनेट केलेले चिकन असं घातल्यावर आपला मसाला कच्चा आहे हे आपण विसरता कामा नये। लक्षात ठेवायचं की आपला मसाला म्हणजे आपण खोबरं जरी वाटलेलं असलं तरी ते आपण सगळं काही कच्चं वाटलेलं आहे आणि मॅरिनेट करतानाच आपण अद्रक लसूण घातलं आहे त्याच्यात, त्याच्यामुळे ह्या कच्च्या मसाल्यामध्ये हे सगळं असं मिक्स करून ताटाने त्याला झाकायचं आहे। आणि लक्षात ठेवायचं आहे की गॅस आपण सिमवर ठेवणार आहोत आणि चिकनचं तेल आणि ह्या मसाल्याचं तेल किंवा कोरडं खोबरं, कच्चं खोबरं किंवा कोरडं खोबरं जे आहे किंवा ओलं खोबरं जे आहे ते जर आपण वाटलेलं असलं तरी पण आपण ह्याला असंच झाकून ठेवायचं आहे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं। आता आपली अशी तर्री तयार झालेली आहे, करी पूर्ण झाली आहे, कच्चा मसाला शिजून निघालेला आहे, तरंग वर आलेला आहे। हे सगळं झाल्यावरती आपण तेल आधीच थोडं घेतलं होतं। हे सगळं झाल्यावरती त्याच्यात आपल्याला जर भाकर चुरून खायची असेल तर भाकरीसाठी थोडं पाणी आपण टाकू शकतो, म्हणजे रसा त्याला थोडासा होईल। भातासोबत पण आपल्याला थोड्या रशाची गरज आहे। आणि आता हे जे पाणी टाकलं आहे हे तुम्ही गरम करूनही टाकू शकता किंवा थंड पाणी टाकलं तर त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। आणि एक उकळी आली, आता आपलं चिकन शिजलेलं आहे, ऑलरेडी चिकन शिजलं आहे कारण जवळजवळ 20 मिनिटं मी ते शिजायला ठेवलं होतं। आणि बटर त्यामध्ये अगदी थोडं घालायचं आहे, खूप जास्त नाही, अगदी थोडं बटर घालायचं आहे। एरवी आपण चिकन करताना त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालतो, पण आपण याच्यात ऑलरेडी कोथिंबीर वाटलेली आहे, तो हिरवं सगळं याच्यात घातलेलं आहे। बाकी याच्यात जो मसाला, गरम मसाला अगदी थोडासा घातलेला आहे, त्याची चव येऊ शकते। नको असेल, ज्यांना ॲसिडिटी असेल त्यांनी मसाला बिलकुल घालू नये। थँक्यू। माझी आशा आहे की सगळ्यांना व्हिडिओ आवडला। बनवून बघा आणि खाऊन बघा, एन्जॉय करा।